आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा कुंडीत दुसरी झाडी नसली तरी चालतील, परंतु ॲलोवेराचं झाड मात्र नक्की असायलाच हवं. याचे आपल्या केसांसाठी, स्किनसाठी खूप सारे फायदे होतात. तसेच याचा ज्यूस पिलं ना तर ते आपल्या हेल्थसाठी पण खूप फायदेशीर असतं. तर तुम्ही इकडे पाहू शकता, मी ॲलोवेराची अगोदर 2-3 झाडे लावली होती, पण आता खूप ग्रो झालं आहे ते आणि खूप सारे बेबी प्लांट पण ग्रो झालेत. अगोदर थोडीच होती झाडे माझ्याकडे ॲलोवेराची, पण आता तुम्ही पाहू शकता खूप जास्त झाडे तयार झालेली आहेत. हीच नाही, अजून दुसऱ्या साईडने पण खूप आहेत आणि मला ऑइल आणि शॅम्पूमध्ये हे कंटिन्यू लागतातच. तुम्ही पाहू शकता पानाची साईज किती मोठी मोठी आहे आणि यातून आपल्याला खूप सारं जेल भेटतं आणि ते पण फ्रेश, म्हणजे अजिबात कुठलीही भेसळ नसते आणि याचा फायदा आपल्याला 100% होतोच. ज्या दिवशी तुम्हाला ॲलोवेरा जेल केसांना लावायचं आहे त्या दिवशी काय करायचं, कमीत कमी तासभर अगोदर हे पाने तोडून ठेवायची. जेव्हा आपण ही पाने तोडतो ना तर त्यातून पिवळ्या कलरचा द्रव पदार्थ निघतो, तर तो आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. त्यामुळे ही तोडून अगोदरच ठेवायची. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि याच्या साईडने जो काटेरी भाग आहे ना तो कट करून घ्यायचा. त्यानंतर यामधला जेल काढून घ्यायचा, म्हणजे गर काढून घ्यायचा. याच्या नियमित वापराने केस गळती कमी होते, तसेच केस लांब होण्यास खूप मदत होते. ॲलोवेरा जेलमध्ये डीप मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात, जे केसांच्या मुळाशी पोहोचून केसांना मुलायम बनवते. हे जेव्हा वापरतो ना तेव्हा केस ड्राय फ्रीझी होत नाहीत. तसेच याच्यामध्ये एन्झाईम्स व व्हिटॅमिन ए, ई व सी असतात, जे नॅचरल शाईन देतात, केसांना स्मूथ शायनी बनवतात. बरेच लोक काय करतात, ॲलोवेराचं पान तोडतात आणि डायरेक्ट ते कट करून केसामध्ये असं रफ करतात, पण असं नाही करायचं. ॲलोवेरा जेल तर आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे, पण नुसतं हेच न वापरता आपण याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करणार आहोत, म्हणजे याचा फायदा आपल्याला जास्त पटीने होईल. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल किंवा मग कोंडा असेल ना डोक्यामध्ये तर दहीसुद्धा ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी जेल काढून झाल्याच्या नंतर आहे ना, मी जे ऑइल बनवते ना त्याचेच 2 ते 3 चम्मच ॲड करणार आहे, कारण त्याच्यामध्ये अजून 6 प्रकारचे ऑइल असतात, त्यामुळे खूप जास्त छान रिझल्ट येतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे केसावरती लावून जवळपास 1.5 ते 2 तास ठेवायचं आहे. जर शक्य असेल ना तर मी तर तुम्हाला सांगेल, हे रात्रभर असंच केसांना लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवायचे आहेत. आणि केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पूचाच वापर करा. तुमचे केस जर खूपच ड्राय झालेले असतील, खूपच हेअरफॉल होत असेल, तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस हे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त फरक केसामध्ये दिसायला लागेल, तुमची हेअर ग्रोथ चांगली होईल. मी जे हे उपाय तुमच्यासोबत शेअर करते ना ते मी स्वतः ट्राय केलेले आहेत आणि त्याचा मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. भरपूर ताईंना नियमितपणे हे असे उपाय करायला वेळ भेटत नाही, तर आपण भरपूर अशा आयुर्वेदिक जडीबुटीपासून हर्बल हेअर ग्रोथ ऑइल आणि शॅम्पू बनवलेला आहे. याचे देखील रिझल्ट खूप छान आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवरती मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.